नमस्कार मंडळी, आज पालकपासून खूपच पौष्टिक अशी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। लहान मुलं किंवा मोठीसुद्धा पालक खायला कंटाळा करतात, आवडत नाही, तर एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा। तर यासाठी पालक मी स्वच्छ धुवून घेतला आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालायचा 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 1 चमचा जिरं घातलेला आहे। 2 मोठे चमचे रवा घातला आहे। आता एक मोठी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही पालक कसं घेणार, जेवढ्या क्वांटिटीमध्ये असेल त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। तर तांदळाचं पीठ घातल्यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं। 1 चमचा मी मीठ घातला आहे। त्यानंतर आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे, त्याप्रमाणे यामध्ये पाणी घालायचं। थोडीशी कोथिंबीर सुद्धा घातली आहे। झाकण लावून याची मस्त बारीक पेस्ट बनवून घ्यायची। तर तुम्ही पाहू शकता इथे मी मस्त बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे। मस्त हिरवीगार प्युरी आपली तयार झाली आहे। ही एका बाउलमध्ये काढून घेऊया। यानंतर मिक्सरचं भांडं धुवूनच थोडंसं पाणी घातलं आहे। जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, सुरुवातीला गरज लागेल तसंच पाण्याचा वापर करायचा। सगळं व्यवस्थित आता झाकण लावून 15 ते 20 मिनिटं असंच बाजूला ठेवायचं आहे, कारण आपण यामध्ये रवा घातला आहे आणि रवा फुलण्यासाठी थोडा वेळ लागतो। 15 ते 20 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपलं हे मस्त बॅटर तयार झालेलं आहे। अशा पद्धतीचं टेक्स्चर पाहिजे, ना जास्त पातळ ना जास्त घट्ट। तर आपलं हे बॅटर आता रेडी झालेलं आहे। आता या बॅटरपासून आपण मस्त पौष्टिक पालकचे डोसे बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे पॅन गरम करायला ठेवला आहे। थोडंसं तेल घालायचं आहे आणि छान ब्रशने या पॅनला ग्रीस करून घ्यायचं आहे। सगळ्या बाजूने हे तेल अशा पद्धतीने लावून घ्यायचं। आता डोसे बनवताना प्रत्येक वेळेला डोशाचं बॅटर मिक्स करायचं अशा प्रकारे आणि डोसा याचा बनवून घ्यायचा। तुम्ही याला डोसा म्हणू शकता किंवा घावणे बनवू शकता, खूपच छान बनतात। तर अशा पद्धतीने सुरुवातीला साईडने हे बॅटर घालायचं आणि त्यानंतर मध्यभागी अशा प्रकारे हे बॅटर घालायचं आहे। गॅस मी सुरुवातीला मोठा केला होता आणि आता मी एकदम स्लो केलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सगळ्या बाजूनी मी हे बॅटर घालून घेतलेलं आहे। आता वरच्या बाजूने पूर्णपणे ड्राय होईपर्यंत थोडी वाट बघायची। तर तुम्ही पाहू शकता वरून ड्राय झालेला आहे। आता याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तेल लावल्यामुळे डोसे किंवा घावणे छान कुरकुरीत होतात। याच्या साईडच्या कडा जोपर्यंत लूज होत नाही तोपर्यंत याला अजिबात हात लावायचा नाही। तर साईडच्या कडा लूज झाल्यानंतर सावकाश याला दुसऱ्या बाजूने सुद्धा पलटून घ्यायचं आहे आणि छान क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूनी मस्त ड्राय झालेला आहे आणि जाळ्या पाहू शकता किती मस्त अशा याला जाळ्या पडलेल्या आहेत। जास्त आपण कोणत्याही सामानाचा वापर न करता मस्त असा पालकचा कुरकुरीत क्रिस्पी डोसा बनवलेला आहे। तर तुम्ही हा डोसा चटणी बरोबर, सॉस बरोबर सर्व करू शकता। लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता। सकाळच्या नाश्त्याला तुम्ही हा झटपट असा पालकचा पौष्टिक डोसा बनवून देऊ शकता। रेसिपी कशी वाटली मंडळी कमेंट्स करून सांगायला विसरू नका। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।